नमस्कार मंडळी, हाय, कसा आहात सर्व? आज विचार केला काहीतरी वेगळं करावं. मला दिवाळीसाठी हॉल डेकोरेट करायचा आहे ना, तर मी प्लॅन करते काहीतरी वेगवेगळं करावं. आता ना मी विचार केला पहिलं पिलो चेंज करून घ्यावी. मग पिलोसाठी मी हे 2 कलरचे कपडा घेऊन आलेले आहे. माझ्या हॉलच्या थीमनुसार मी मॅचिंग असा कपडा घेऊन आलेले आहे. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. पिलो मी 16x16ची बनवणार आहे, पण एक्स्ट्रा 1 इंच मी दोन्हीही कपड्यांमध्ये घेत आहे, म्हणजे अस्तरमध्येही आणि कपड्यामध्येही. अस्तरमध्ये मी नॉन-1चा कपडा वापरणार आहे. नॉन-1 जे बॅगीला वगैरे यूज करतात ना, ते यूज करणार आहे. त्यामुळे कसं एक फिनिशिंग येते पिलोला. आता आपण हे दिवाळी स्पेशल म्हणून करूया, तर आपण यात काहीतरी आता स्पेशल केलं पाहिजे. त्याची खूपच प्लेन सिम्पल साधं दिसते. त्याला चला आपण काहीतरी मस्त अशी ट्रिक करूया. मी ठरवलं आहे आपण ह्याच्यावर छान अशी पेंटिंग करूया, सुंदर आणि सुंदर अशी मस्त. खूप वेळ विचार केल्याच्या नंतर मी ठरवलं की आपण कमळाची डिझाईन जी पिचवाई स्टाईल आहे ना, ती ट्राय करूया. म्हणून मग मी ती ड्रॉइंग करायला घेतली आणि मग करून झाल्याच्या नंतर मी पिलो कवरवर ती पूर्ण छापून घेतली आपल्या कार्बन पेपरच्या साहाय्याने. आणि आता मी बेस आपल्याला भरपूर कलर लागू नये, कारण असं दुसरा कलर लगेच पकडला जात नाही ना, त्यामुळे मग मी पहिलं व्हाईट कलरचा बेस तयार करून घेते. 1-2 कोट मी व्हाईट कलरचे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपला मेन कलर जो आहे पिंक कलर, तो मग मी नंतर स्टार्ट केला. पहिले मी पूर्ण मी ही रिंग लावून पाहिली की एक फिनिशिंग येते का, पण कपडा काही हलत नव्हता. मग मी परत ती रिंग काढून टाकली आणि व्यवस्थित प्लेन कपडा करून मग पूर्णच कपड्याला मी पहिलं पेंट करून घेतलं, जी आपली डिझाईन आहे त्याला. पहिले पूर्ण व्हाईट कलरने मी 1-2 कोट पूर्ण करून घेतले आहेत. त्यानंतर मेन कलर आपला मी कलर करायला चालू केलं. आता आपण ह्याला काय करायचं ना, पूर्ण पेंटिंग करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित इस्त्रीने त्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. प्रेस केल्याच्या नंतर हे कलर जात नाही. हा फॅब्रिक कलर आहे, हा फॅब्रिक कलर काही जात नाही. फक्त ह्याला मशीन वॉश करायचं नाही. ह्याला आपण साधा हाताने धुतलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, फक्त मशीन वॉश करायचं नाही. कपड्याच्या बॅक साईडने, म्हणजे आपण जी डिझाईन केलेली आहे त्याच्या बॅक साईडने आपण प्रेस करून घेणार आहोत. मी आता काय केलं ना, पहिलं मधला कलर पूर्ण करून नंतर साईडनी बॉर्डर करून घेतले. मग परत नंतर एक शेडिंग तयार करण्यासाठी 3D लुक येण्यासाठी मी परत नंतर ब्रशच्या साहाय्याने पेंट करून घेत आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी काय बोलतात शेडिंग देत आहे. आता हा ग्रीन कलर आहे, थोडासा डार्क कलरमध्ये येतो. आणि हा मी म्हटलं ना तुम्हाला, हा फॅब्रिक कलर भेटतात मार्केटमध्ये, तेच यूज करायचे. ॲक्रेलिक कलर नाही यूज करायचे, फॅब्रिक कलरच यूज करायचे. म्हणजे मी तरी फॅब्रिक कलरच यूज करते, मी ॲक्रेलिक कलर यूज करत नाही. आता हा आपला दुसरा पिलो कवर आहे. आता मी याच्यावर ही डिझाईन केली, तर मी आता ठरवलं की ह्याच्यावर आपण दुसरी डिझाईन करूया. मग मी कमळाचीच पण थोडी वेगळी डिझाईन घेतली आणि मग ती काढायला सुरुवात केली. आणि याचाही सेम त्याच पद्धतीने मी ह्या कवरला बिलकुल व्हाईट कलर केला नाही, कारण हा फेड कलर होता ना, ह्यातमध्ये कलर व्यवस्थित उठून येत होता. तसं ब्लू कलरमध्ये पिंक कलर उठून दिसत नव्हता, त्यामुळं आपण तो पहिलं व्हाईट कोट केलं. आता ह्याला व्हाईट कोट करायची काहीच गरज नव्हती, मग मी व्हाईट कोट केला नाही.
आता हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ना नॉन वनचा कपडा, हे असा असतो हा नॉन वनचा कपडा. आता मी हा पण आहे ना थोडासा एक्स्ट्रा म्हणजे कपड्यापेक्षा थोडासा एक्स्ट्राच कापून घेतला आहे आणि त्याला पहिलं आपण चारही बाजूने अर्धा अर्धा इंचावर टिप मारून घेणार आहोत. पहिलं पिनअप करून घेते आणि पिनअप केलं ना की कपडा हलत नाही, व्यवस्थित आपल्याला टिप मारायला बरं पडतं. त्यामुळे मग मी पहिलं पूर्ण पिनअप करून घेत आहे आणि चारी बाजूने आपण आता टिप मारून घेऊया. अर्धा इंच सोडून आपण पूर्ण टिप मारणार. कधीही मेन कपड्यापासून अस्तरचा कपडा थोडा एक्स्ट्राच घ्यायचा, जेणे की कधी कमी जास्त जरी कपडा इकडे तिकडे जरी झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. त्यासाठी अस्तरचा कपडा एक्स्ट्राच घ्यायचा. व्यवस्थित बिलकुल असं लाईन वगैरे आले नाही पाहिजे. जेवढं आपण फिनिशिंगने काम कराल ना तेवढं ते छान दिसतं. माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा आणखीन काय तुम्हाला पाहायला आवडेल. खूप छान छान इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहेत. नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे बघा, हे अर्धा इंच आपण फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत. आपल्याला चेन लावायची आहे ना त्यासाठी. ही झिप मार्केटमध्ये मिळते, 10 रुपयाला मला मिळाली. आता हे मी दोन्ही साईडने असं लावून घेत आहे. पहिली ह्या साईडने लावून घेतली आणि नंतर मग त्या साईडने. दोन्हीही कपड्याला मी अर्धा अर्धा इंच पहिले टिप मारून घेतलेली आहे आणि नंतर मग आपण हे अटॅच करू. आपण आता ही करू शकतो, पण तसं केलं ना मला सोपं पडतं म्हणून मी तसे करते. तुम्हाला असं सोपं पडत असेल तर तुम्ही असंही केलं तरी काही हरकत नाही. बाकी तुमची दिवाळीची तयारी कशी चालली आहे? हे बघा, आता ना मी दुसऱ्या साईडने पण लावून घेते. सेम त्याच पद्धतीने पूर्ण करून घेते. हे बघा, दोन्ही साईडने आपली चेन लावून झालेली आहे. आता याला कपड्याला उलटं करून आपण परत ही चारही बाजूने शिवून घेणार आहोत. वरच्या साईडला लॉक करायची आणि नंतरच मग बाकीची शिवून घ्यायचं. व्यवस्थित कोणे व्यवस्थित करून मी एकदा परत प्रेस करून घेतलं. हे बघा, किती सुंदर आणि किती छान झालेत ना. तुम्हाला आवडल्यास नक्की सांगा कसे वाटले. आवडले असल्यास तर लाईक करा, शेअर करा. हे बघा, मी ठेवूनही दाखवलं. खूप छान दिसतं, खूप सुंदर. थँक्यू. बाय बाय.